संक्रांतीच्या सणासाठी ह्या सुंदर अशा बाहुल्या आपण बनवलेल्या आहेत. हे डॉल मेकओव्हर आहे. हे स्वतः मी बनवलेले आहेत. खूप सुंदर मोहक रूप, ज्या बार्बी डॉल असतात आपल्या, त्या बार्बी डॉलचा मेकओव्हर हा केलेला आहे. लग्न समारंभासाठी, हळदी कुंकवासाठी किंवा मुलांच्या मौंजी असतात त्यात डेकोरेशनसाठी, सजावटीसाठी ह्या आपण डॉल्स बनवलेल्या आहेत. यात जेंट्स डॉल पण येतात. म्हणजे जे मुलं असतात मौंजीचे, त्या मुलांसाठी किंवा त्या आता आपण याच्यामध्ये लग्न समारंभामध्ये रुखवंत ठेवतो, तसं आता हल्ली मौंजीसाठी पण रुखवंत बनवलं जातं. तर ते रुखवंत आपण ह्या बाहुल्यांनी सजवणार आहोत. कशा वाटतं या बाहुल्या? आणि आता आपण ह्या डॉल मेकओव्हर पण शिकणार आहोत. तर हे डॉल मेकओव्हर, आता मी एका डॉलला अशीच साडी नेसवते. आपण एरवी जशी साडी नेसतो तशीच ही साडी नेसवलेली आहे. ही साडीची लांबी जी आहे ती 35 ते 40 इंच लांब पुरते. म्हणजे जे ब्लाऊज पीस असतं ते ब्लाऊज पीस आपण कट करताना 35 ते 40 इंच घ्यायचं आहे. आणि ही जी डॉल आहे हे पूर्ण मूव्हेबल आहे. तिची आपण जसं हवं तसं उपयोग करून घेऊ शकतो. किंवा फोल्डेबल आहे, म्हणजे जर तिला बसवायचं असेल तरी आपण ते बसवू शकतो. आणि हे जे ब्लाऊज आपण शिवलेलं आहे त्या ब्लाऊजची जी ब्लाऊजची बाही आहे ती 2.5 इंच घ्यायची आहे. आणि रुंदी जी आहे तर ती 2.5 इंच आणि थोडं 3 इंच पुढे असं हे ब्लाऊजचं माप असतं. आणि ही जी मधली बॉडी आहे सेंटरची ब्लाऊजची ती 7 इंच घ्यायची. आणि रुंदी जी आहे ही 2.5 इंच घ्यायची. अशा पद्धतीने आपण हे डॉल बनवत असतो, बाहुल्या बनवत असतो, त्यांना सुंदर असं सजवत असतो. आता जे आपण बार्बी डॉल घेतो त्या बार्बी डॉल चे केस जे आहे ते रंगीत असतात, रंगीबेरंगी असतात. त्यांना आपण आपल्या पद्धतीने आपण वेगळं रूप देणार आहोत. किंवा काळे छान लांब सडक केस त्यांचे तयार करणार आहोत. डोळे पण जर निळे असतील तर आपल्या भारतीय लोकांचे डोळे हे काळे असतात, तर तसे काळे डोळे आपण बनवणार आहोत. म्हणजे सुंदर असा मेकओव्हर हा ह्या डॉल्सचा करणार आहे. तुम्हाला जर काही शंका असेल, शिकायची इच्छा असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, कमेंटमध्ये लिहा. मी पूर्ण डॉलचा मेकओव्हर कसा करतात हे शिकवेल. ज्यांना इच्छा आहे, जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी मला कमेंट्समध्ये लिहा, आय एम इंटरेस्टेड. हे पूर्णपणे फ्री क्लास असणार आहे, कुठलेही पैसे त्या घेतले जाणार नाही. पण आणि तेही पब्लिकसाठी अपलोड करेल, त्यामुळे काहीच काळजी करायची आवश्यकता नाही. सुंदर असा डॉलचा मेकओव्हर आपण करूयात. मला कमेंटमध्ये लिहा की हे डॉल मेकओव्हर तुम्हाला कसा वाटतो आहे. ही पूर्ण 12 इंचाची डॉल आहे आणि तिथल्या साडी नेसवताना 35 ते 40 इंच, म्हणजे ह्या ज्या मिऱ्या आहेत त्या अजून जास्त पडतील. मी थोडं 30 इंच घेतलं, मिऱ्या कमी पडल्या. पण तुम्ही जर अजून 5 इंच वाढवलं तर ह्या मिऱ्या अजून वाढवता येतील किंवा जास्त घेता येतील. तरी मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्ही ह्या डॉल मेकओव्हरमध्ये इंटरेस्टेड आहात का, आणि डॉल मेकओव्हर कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपको ये डॉल का मेकओव्हर कैसे लग रहा है ये प्लीज़ मुझे बताना. देखिए
मुंह निकाला है मैंने उसका, और फिर हम फिक्स लगा सकते हैं। ये जो डॉल है मेकओवर, उसकी साड़ी जो है ये 12 इंच की डॉल है, 12 इंच की डॉल है। और उसके लिए जो साड़ी हम अ, बनाते हैं, उसको जो साड़ी पहनाते हैं, वो 35 to 40 इंचेस की ब्लाउज़ पीस होना चाहिए। मतलब ब्लाउज़ पीस जो अच्छा सा है वो कट करके, या साड़ी हम बनाते हैं तो थोड़ा बहुत ब्लाउज पीस जो होता है वो बच जाता है, तो उससे हम इसकी साड़ी बना सकते हैं। ज़्यादा नहीं, 35 to 40 इंचेस की साड़ी हम इसको बना सकते हैं। और जो उसकी जो लेंथ है वो 30 to 40, और विड्थ है वो 8 इंच की होनी चाहिए। मतलब ये जो है पूरी पहनने के लिए 8 इंच की विड्थ होनी चाहिए, और लेंथ है वो 35 to 40 इंच की होनी चाहिए। सेंटर बॉडी जो है वो 7 इंच की है, और लेंथ जो है 7 इंच है, और विड्थ जो है वो 2.5 इंच की है। ये जो ब्लाउज पीस है, ब्लाउज बनाया है उसका, वो भी लेंथ ये उसकी स्लीव्स जो है वो 2.5 इंच की है, और विड्थ जो है वो 2.5 इंच की होती है। वो थोड़ी कट करके फिर आराम से वो बैठ जाता है। कैसा लग रहा है आपको ये मेकओवर? प्लीज़ मुझे कमेंट करके बताना। थैंक यू।